महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ येथे DLLE फूड फेस्ट व फन एंड फेअर उत्साहात संपन्न। ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ सानपाडा येथे DLLE डिपार्टमेंट ऑफ लाईफलॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन यांच्या मार्गदर्शनाखाली DLLE फूड फेस्ट अँड फन एंड फेअर या उपक्रमाचे दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत महाविद्यालयाच्या 7व्या मजल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते। या फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला व सर्जनशीलतेला वाव देणारे विविध आकर्षक स्टॉल्स लावण्यात आले होते। त्यामध्ये पावभाजी, पाणीपुरी, शेवपुरी, मसाला वेफर्स, चाट, कांदे पोहे, कपकेक, केक पॉप्स, कोल्ड्रिंक्स तसेच मेहंदी काढणे, प्ले अँड अर्न यासारख्या उपक्रमांचा समावेश होता। विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारी व पाहुण्यांनी या फेस्टिवलला मोठ्या संख्येने भेट देत उपक्रमाचा आनंद घेतला। या फूड फेस्ट व फन अँड फेअर अंतर्गत आयोजित स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले। प्रथम क्रमांक पावभाजी स्टॉल अनिशा साई कुलिये, 4था वर्ष BA LLB, आदित्य गुप्ता 4था वर्ष BA LLB, चिंतन पटेल 2रे वर्ष LLB, द्वितीय क्रमांक जोईज स्पेशल टंगी टाउन, ज्योत्स्ना समंता 2रे वर्ष BA LLB, राशी रायकवाड 2रे वर्ष BA LLB, तृतीय क्रमांक पाणीपुरी स्टॉल मिसबा पटेल 5वे वर्ष BA LLB, केक पॉप्स पेची अम्मल 2रे वर्ष BA LLB। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर हर्षा गोयल विभाग समन्वयक या उपस्थित होत्या। त्या DLLE अंतर्गत फेस्टिवलचे निरीक्षण करण्यासाठी महाविद्यालयात आलेल्या असून या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची भूमिका त्यांनी पार पडली। हा उपक्रम ओरिएंटल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोवर्धन N देवनानी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला। DLLE समन्वयक सहाय्यक प्राध्यापक ऋतुजा चव्हाण व सहाय्यक प्राध्यापक मोहम्मद अशरफ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले। तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल व उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला, संघभावनेला व उद्योजकतेला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, सानपाडा, नवी मुंबई।